नमस्कार. आज आपण बिना कांदा लसूण असे 2 नैवेद्य बाप्पाच्या विसर्जनासाठी बघणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये खोबऱ्याचा एक तुकडा, दालचिनी, बाजा, तेजपत्ता, थोडीशी जायपत्री, 2-3 मिरे, त्याचबरोबर तुम्हाला इलायची टाकायची असेल तर तुम्ही इलायची सुद्धा टाकू शकतात. नंतर थोडंसं जिरं आणि हवं असल्यास तुम्हाला आवडीचे जे खडे मसाले ते टाकू शकतात. 2-3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रक व्यवस्थित भाजून घ्यायचं. ते थंड झालं की मिक्सरमध्ये काढून त्यात टमाटर बारीक करायचा, सोबत कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा बारीक करून घ्यायचा. त्याच तेलामध्ये अजून 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. ती तडतडली की केलेले जे वाटण आहे ते यामध्ये टाकायचं. त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवायचं. जसं तेल सुटेल त्यामध्ये चवीनुसार तुम्ही तिखट आणि गरम मसाला टाकू शकतात. मी इथे 1 चमचा तिखट घेतलाय, थोडीशी हळद आणि 1 चमचा मीठ आणि त्याचबरोबर काळा मसाला टाक. तुमच्याकडे जर काळा मसाला असेल तर तो आवर्जून टाका. हे व्यवस्थित असं तेल सुटायला लागलं की यामध्ये जे पुरणाचं आपण सारासाठी काढून ठेवलेलं म्हणजेच कटाच्या आमटीसाठी काढून ठेवलेलं जे पाणी असते ते टाकायचं आणि रस्सा वाढवण्यासाठी गरम पाणीच टाकायचं, नाही तर भाजीची चव चांगली लागते. साराला व्यवस्थित असं उकळी आणून घ्यायची आणि झाकण ठेवून बंद करून घ्यायचं. याला तर्री याची सुटते. त्यानंतर आपण इथे आता बघणार आहोत कढी. कढी करण्यासाठी इथे 2 चमचे बेसन घेतलेले आहेत. त्या बेसनासोबत इथे मलाईदार दही असल्यामुळे हे 5 चमचे दही घेत आहे. तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकतात किंवा दही तुमच्याकडे पातळ असेल तरी सुद्धा चालते. इथे हळद आणि थोडीशी तिखट टाकत आहे आणि याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं. आणि इथे सुद्धा गरम पाण्याचाच वापर करायचा. भाजीसाठी असो किंवा कढीसाठी असो, तुम्ही जर उकळत असाल तर त्यावेळेस गरम पाण्याचाच वापर. साधारण 1 वाटीभर गरम पाणी मी घेतलेलं. एक जाडच पॅन घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं तेल, 1 चमचा तेल टाकायचं. त्यामध्ये मोहरी टाकायची. ती तडतडली की 7 ते 8 मेथीचे दाणे, 1 हिरवी मिरची बारीक कापून, त्याचबरोबर कढीपत्ता आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे दह्याचं आणि बेसनाचं ते टाकायचं. याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. अजून इथे कुठेच मिठाचा वापर केलेला नाही. 1 ते 2 उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं, म्हणजे कढी फाटल्यासारखी होत नाही आणि गरम पाण्याचाच वापर करायचा. 2 ते 3 उकळी आणून कढी खालचा गॅस बंद करून घ्यायचा. आता 1 बटाटा घेतला, त्याला बारीक कापून घेतलं आणि पाण्यामध्ये ठेवलं होतं. ते निथळून घेतल्यावरती यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचा. त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन, कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही नुसतं बेसनाचा वापर करू शकतात. नंतर 2 ते 3 चमचे इथे तांदळाचं पीठ घ्यायचं, थोडा ओवा टाकायचा, चवीनुसार हळद, तिखट आणि मीठ टाकायचं. याला व्यवस्थित असं टॉस करायचं आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून याला मिक्स करायचं. अगदी भज्यासारखं पीठ आपल्याला करायचं नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भज्यासारखं पीठ करू शकता. एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम करून झाल्यावरती फ्लेम ही तुम्ही लो करून मगच यामध्ये टाका, म्हणजे ते उडणार नाही. तुम्हाला हवं असल्यास जास्त बेसन सुद्धा तुम्ही टाकू शकतात. मीडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता थाळी सर्व करूया. इथे नैवेद्यासाठी सार, त्याचबरोबर कढी, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरण भात सुद्धा करू शकता. इथे भज्याचे हे जे चिप्स आहेत, ज्याला वेपर्स आपण म्हणतो, तेही बिना कांद्या लसणाचे आहेत. ते सोबत तूप, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दूधही ठेवू शकतात. त्याचबरोबर पुरणाची पोळी बिना मैद्याची, ती सुद्धा अपलोड केलेली आहे चॅनलवर, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आणि हा जो शिरा आहे तो आहे केळीचा शिरा, रव्याचा आणि केळीचा, तो सुद्धा अपलोड केलेला आहे. आता दुसरा नैवेद्य बघूया. आधी इथे एक साधं वाटण तयार करूयात. टमाटर, 1 हिरवी मिरची, थोडासा पुदिना, तुमच्याजवळ असल्यास कोथिंबीर आणि अद्रक टाकून बारीक करून घ्यायचं. पाणी टाकून एका कुकरच्या भांड्यामध्ये शेवग्याच्या शेंगा थोड्याशा पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये पहिलं दाखवलं तसंच इथे रस्सा तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला जर साराचं पाणी टाकायचं नसेल, म्हणजे पुरणाचं पाणी याच्यात टाकायचं नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकतात. त्याऐवजी तुम्ही डाळ्या वाटून यामध्ये टाकू शकतात, पण रस्सा करायला गरम पाण्याचाच वापर करा. त्यानंतर या शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकायच्यात आणि 1 ते 2 उकळी येऊन गॅस बंद करा. मसाल्याची चवळीची भाजी म्हणजेच बरबटीची भाजी तयार करूयात. एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची. ती तडतडली की मगाशी तयार केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये टाकायचं आणि त्याचबरोबर हळद, तिखट, मीठ चवीनुसार टाकून याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. याला तेल सुटलं की जी आपण शिजवून ठेवलेली चवळी असते ती यामध्ये टाकायची आणि याला परतवून घ्यायचं. वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली मसाला चवळी तयार आहेत. अगदी झटपट तयार होते.
कमी वाटणामध्ये. आवडीनुसार तुम्ही तिखट मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तयार आहे बिना कांदा लसणाचा दुसरा नैवेद्य. इथे थोडंसं पोळीला तूप लावून घेतलं आहे, त्याचबरोबर ऍपलचे काप ठेवलेले आहेत. तुम्ही इथे कुठलाही गोड पदार्थ किंवा मोदकही ठेवू शकतात. कढी आणि वरण भात सुद्धा नैवेद्यात तुम्ही दाखवू शकतात. या प्रकारे बिना कांदा लसणाचे 2 प्रकारचे नैवेद्य तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नमस्कार.